हरिओम. नारद भक्तिसूत्र, योगदासांचे प्रवचन, अनुवाक तिसरा, भक्तिलक्षणे, सूत्र क्रमांक 17. कथादिषु इति गर्गः. गर्गमुनी म्हणतात की कथा, कीर्तन इत्यादींचे श्रवण म्हणजे भक्ती. आपल्याला स्वतःला काही करायचे म्हणजे आळस येतो, परंतु यापैकी अनेक जण असे असतात की त्यांना इतर कोणी काही करत असल्यास ते पाहायला, ऐकायला आवडते. श्रवण भक्ती ही अशांसाठी वरदान आहे. पूजा स्वतःला करावी लागते, त्यात अनेक विधी आणि कृत्ये करावी लागतात. मानसपूजा स्वतःला एकचित्त होऊन करावी लागते किंवा जप स्वतःलाच करावा लागतो. परंतु श्रवण भक्तीत दुसरा काहीतरी करत असतो आणि आपण फक्त ते श्रवण करत असतो. दुसरा अभ्यास करतो, श्रम घेतो आणि आपल्याला त्याचा विनाकष्ट फायदा होतो. या अशा भक्तीचा जे अडाणी आहेत, अज्ञानी, विकलांग आहेत, अशांना खूप फायदा होतो. तसेच एखाद्याची बुद्धिमत्ता प्रगल्भ असते, त्याला जे समजते, त्याला जे उमजते, त्याला जे आकलन होते, ते सर्वसामान्य जनांना वाचता, पाहता, सांगता येत नाही. 2 ओळींमधील अर्थ प्रत्येकाला दिसत नाही, तेव्हा श्रवण भक्तीत अशा विद्वानांचा इतरांना फायदा होतो. उदाहरणार्थ, श्री ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहून, श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबोध लिहून सकल जनांवर उपकार केले आहेत. श्रवण करणाऱ्या भक्तात अनुराग निर्माण झाला पाहिजे, नाहीतर नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, अशी अवस्था व्हायची. मंदिरात जायचे ते परमात्म्याचा महिमा ऐकायला मिळावा याच एकमेव हेतूने जायचे. तो काही व्यापारांचा अड्डा नाही, किंवा गप्पांचा फड नाही, किंवा राजकारण्यांचा आखाडा नाही. तेथे जाण्याचा एकमेव हेतू म्हणजे आपल्या हातून परमात्म्याची सेवा व्हावी हाच असला पाहिजे. तेथे आध्यात्मिक पवित्र वातावरण जपणे हे तेथे आलेल्या सर्व भक्तांचे परम कर्तव्य असते. कथा, पुराण, कीर्तन ऐकून त्यातील सार आपल्या आचरणात, व्यवहारात उतरले पाहिजे. रामायण ऐकून रामाची सीता कोण होती हे लक्षात राहिले नाही तरी चालेल, परंतु रामाने सांगितलेले तत्त्वज्ञान समजले पाहिजे आणि त्याचे प्रत्यक्ष आचरण झाले पाहिजे. सूत्र क्रमांक 18. आत्मरत्य विरोधेन इति शांडिल्यः. आत्मरतीच्या अविरोधी विषयी अनुराग म्हणजे भक्ती, असे शांडिल्य ऋषी म्हणतात. या सूत्रात शांडिल्य ऋषींनी केलेली भक्तीची व्याख्या सांगितली आहे. ज्या विषयांनी, ज्या गोष्टींमुळे मनुष्य आत्मरत, आत्मसन्मुख होतो, त्या सर्व विषयांबद्दल, त्या सर्व गोष्टींबद्दल अनुराग म्हणजे भक्ती होय. याचा अर्थ अर्थातच असा आहे की ज्या विषयांमुळे आत्मप्राप्ती होण्यासाठी अडचण येत असेल, त्या विषयांबद्दल अनास्था, तिटकारा असावा. ही शांडिल्य ऋषींची व्याख्या मागील 2 व्याख्यांहून वेगळी आहे. वेदमहर्षी व्यासांनी पूजा अर्चा करायला सांगितली आहे, सगुणातून निर्गुणाचा शोध घ्यायला सांगितला आहे. गर्गमुनींनी श्रवण भक्ती करायला सांगितली आहे. दुसऱ्यांच्या अनुभूतीचा अभ्यास करायला सांगितला आहे. शांडिल्य ऋषी आत्मदर्शनाचा योग साध्य करायला सांगत आहेत. ते त्यासाठी काय काय करावे त्याची साधना सांगत नाहीत, कारण त्यासाठी अनेक साधना उपलब्ध आहेत. त्यांचा विशिष्ट साधनेचा आग्रह नाही. साधना कोणतीही करा, त्यांचे सांगणे सरळ मुक्कामावर हाकारा द्या असे आहे. शेवटी आत्मप्राप्ती हाच हेतू आहे. तर मग आत्मप्राप्तीसाठी जे जे करायचे त्याची कास धरावी. काये, वाचे, मने आत्मप्रीती धरावी, त्यातच बुडून जावे. भगवान श्री रामकृष्ण परमहंस म्हणत की
मी एका आत्मज्ञानाने भरलेली आत्मसागरात बुडालेली कळशी आहे. त्यामुळे या कळशीच्या आत आत्मब्रह्म आहे आणि बाहेरही आत्मब्रह्म आहे. जिकडे पाहावे तिकडे चोहीकडे एका आत्मब्रह्माशिवाय काहीही दिसत नाही, कारण आता इतर काही नाहीच याचे आत्मज्ञान झाले. हे आत्मदर्शन मोठं भाग्याचं आहे. नरदेही हेच एकमेव उद्दिष्ट साध्य करायचे आहे. या दर्शनात भौतिक सांसारिक गोष्टींचा मोठा अडथळा असतो, तो बाजूला करावा. आत्मब्रह्माची आच लागावी, त्याचीच कास धरावी. हरिओम.